नमस्कार मित्रांनो, आपण सर्व कसे आहात? आशा करतो की तुम्ही मजेत असाल. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आवडत्या YouTube चॅनलवर. आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. चला तर मग, वेळ न घालवता सुरू करूया आजचा विषय. साप्ताहिक राशी भविष्य. आठवड्यात या राशींना लागोपाठ खुशखबर, इतकी प्रतीक्षा केल्याचं फळ. जानेवारीचा येणारा आठवडा कसा असेल, कोणाला कशातून होईल लाभ? कोणाला कोणत्या समस्या देतील त्रास, कोणत्या गोष्टींची घ्यावी लागेल काळजी? ज्योतिषी चिराग दारूवाला यांनी सांगितलेलं 106 ते 10 जानेवारी 2025 या आठवड्यासाठीचं राशी भविष्य. मेष एरीज. मेष राशीच्या व्यक्तींना या आठवड्याच्या शेवटी करिअर, व्यवसाय, परीक्षा, स्पर्धा इत्यादींशी संबंधित चांगली बातमी मिळेल. बऱ्याच दिवसांपासून नोकरीच्या शोधात असलेल्यांची या आठवड्यात इच्छा पूर्ण होऊ शकते. आठवड्याच्या सुरुवातीला धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. स्त्रिया पूजार्चा करण्यात जास्त वेळ घालवतील. आठवड्याच्या उत्तरार्धात थकवा, आळस, हंगामी आजार टाळणे महत्त्वाचे आहे. या काळात आयुष्यात मिळालेल्या संधीचा फायदा घेतला नाही तर दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्या कामाचं कौतुक करतील आणि कनिष्ठ कामात पूर्ण सहकार्य करतील. राजकारणाशी संबंधित लोकांना मोठं पद, प्रशंसा, सन्मान मिळू शकतो. प्रेमसंबंध दृढ होतील आणि परस्पर विश्वास वाढेल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. लकी कलर लाल. लकी नंबर 4. वृषभ टॉरस. वृषभ राशीच्या व्यक्ती आठवड्याच्या सुरुवातीला कामात उत्साही असतील. या काळात तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात अपेक्षित यश मिळवू शकाल. एखाद्या सण समारंभात सहभागी होण्याची संधी मिळेल. एखाद्या प्रिय व्यक्तीची भेट होण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या उत्तरार्धात जीवनाशी संबंधित काही समस्यांचा त्रास होऊ शकतो. घरगुती चिंता त्रासाचं प्रमुख कारण बनतील. नोकरदारांची नको असलेल्या ठिकाणी बदली झाल्याने तणाव निर्माण होऊ शकतो. बोलण्यात आणि वागण्यात संयम ठेवावा लागेल. गुप्त शत्रूंपासून विशेष काळजी घ्या. प्रेमसंबंधात एक पाऊल पुढे टाका आणि जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष करणे टाळा. किरकोळ वादांसह वैवाहिक जीवन आनंदी राहील. लकी कलर ब्लू. लकी नंबर 14. मिथुन. जेमिनाय. मिथुन राशीच्या व्यक्तींनी आठवड्याच्या सुरुवातीला कामाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा टाळावा. विरोधकांपासून सावध राहावे. ते तुमच्या योजनांमध्ये व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करू शकतात. आठवड्याच्या मध्यात घरगुती समस्यांमुळे ताण येऊ शकतो. या समस्यांचं निराकरण करण्यात एखादी प्रभावशाली व्यक्ती मोठी भूमिका बजावू शकते. अनावश्यक वाद टाळा आणि छोट्या छोट्या गोष्टींना महत्त्व देऊ नका. आठवड्याच्या उत्तरार्धात काम नेहमीप्रमाणे चालू राहिल्याने मन प्रसन्न राहील. या काळात व्यापारी वर्गात नवा उत्साह संचारेल. व्यवसायात अनपेक्षित लाभ होईल. मार्केटमध्ये अडकलेले पैसे अचानक बाहेर येऊ शकतात. कामानिमित्त केलेला प्रवास लाभदायक ठरेल. प्रेम संबंध सामान्य राहतील. जोडीदारासोबत आनंदी वेळ घालवण्याची संधी मिळेल. जोडीदाराच्या आरोग्याबाबत मन थोडं चिंतेत राहील. लकी कलर ब्राऊन. लकी नंबर 7. कर्क. कॅन्सर. कर्क राशीच्या व्यक्तींनी या आठवड्यात इतरांवर अवलंबून न राहता आपल्या सामर्थ्यावर आणि क्षमतेवर अवलंबून राहावं. आठवड्याच्या सुरुवातीला सहकारी किंवा जवळच्या व्यक्तींकडून वेळेवर सहकार्य न मिळाल्याने तुम्ही थोडे अस्वस्थ व्हाल. आठवड्याच्या मध्यापर्यंत समस्या हळूहळू सुटतील. नोकरदार वर्गाने आपल्या वरिष्ठ व कनिष्ठांशी चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न करावा. पूर्वार्धाच्या तुलनेत आठवड्याचा उत्तरार्ध शुभ राहील. या काळात उत्साह आणि धाडस वाढेल. धार्मिक सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. कोर्टाशी संबंधित खटल्यांमध्ये यश मिळेल. प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील. कुटुंबातील सदस्य तुमच्या प्रेमविवाहाला मान्यता देऊ शकतात. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. लकी कलर क्रीम. लकी नंबर 6. सिंह. लिओ. हा आठवडा सिंह राशीसाठी शुभ योग घेऊन आला आहे. पण उत्साहात संवेदना गमावू नये. जवळच्या मित्र मैत्रिणींची आणि जवळच्या व्यक्तींची चेष्टामस्करी करताना शिष्टाचार लक्षात ठेवा. चुकूनही कोणाचा अपमान करू नका, नाहीतर नात्यात वितुष्ट येऊ शकतं. आठवड्याच्या सुरुवातीला कोणतंही काम हुशारीने केल्यास यशाची शक्यता वाढेल. या काळात तुम्ही सुटकेचानी श्वास टाकाल कारण दीर्घकाळ चाललेल्या समस्यांचे निराकरण होईल. नोकरदारांना उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील. व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. परीक्षा आणि स्पर्धांची तयारी करणाऱ्यांना चांगली बातमी मिळेल. जर तुम्ही एखाद्याला प्रपोज करण्याचा विचार करत असाल तर होकार मिळू शकतो. लकी कलर व्हाईट. लकी नंबर 10. कन्या. वर्गो. कन्या राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात वेळ आणि ऊर्जेचं व्यवस्थापन करावं लागेल. आठवड्याच्या सुरुवातीला कामाचा अतिरिक्त ताण असू शकतो. तसेच घरगुती समस्यांचा त्रास होऊ शकतो. कोणताही गोंधळ दूर करताना किंवा कोणताही मोठा निर्णय घेताना हितचिंतकांच्या मताकडे दुर्लक्ष करू नका. नाहीतर समस्या सुटण्याऐवजी वाढू शकतात.
कोणत्याही आव्हानाचा सामना करताना हे लक्षात ठेवावं की वाईट दिवस जास्त काळ टिकत नाहीत. आठवड्याच्या उत्तरार्धात आयुष्यात हळूहळू अडथळे येतील. जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्यांचं पूर्ण समर्थन आणि सहकार्य मिळेल. व्यवसायात प्रगती होईल. प्रेमप्रकरणात बदनामी होण्याची शक्यता आहे. कठीण काळात जोडीदार सावलीसारखा तुमच्या पाठीशी उभा राहील. आरोग्याची पूर्ण काळजी घ्या. लकी कलर पर्पल. लकी नंबर 11. तूळ लिब्रा. आठवड्याच्या सुरुवातीला तूळ राशीच्या व्यक्तींना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. तुमच्यामध्ये उत्साह आणि आत्मविश्वास संचारेल. त्याच्या मदतीने सर्व कामं वेळेत पूर्ण करता येतील. राजकारणाशी संबंधित लोकांना या आठवड्यात मोठं पद किंवा मोठी जबाबदारी मिळू शकते. समाजात मान सन्मान वाढेल. आठवड्याच्या मध्यात घरगुती समस्यांमुळे तुम्ही काळजीत असाल. विवेकबुद्धीने समस्या सोडवण्यात यश मिळेल. व्यवसायाच्या दृष्टीने हा आठवडा अनुकूल ठरेल. नोकरीच्या ठिकाणी यश मिळण्याची शक्यता आहे. इच्छित ठिकाणी बदली किंवा बढती होण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटी मुलांकडून चांगली बातमी मिळाल्याने घरात आनंदाचं वातावरण राहील. प्रेमसंबंध दृढ होतील. जोडीदारासोबत धार्मिक स्थळाला भेट देऊ शकता. आरोग्य सामान्य राहील. लकी कलर ऑरेंज. लकी नंबर 8. वृश्चिक स्कॉर्पिओ. वृश्चिक राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात आपल्या बोलण्यावर आणि वागण्यावर नियंत्रण ठेवावं लागेल. अशा परिस्थितीत राग टाळा आणि कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या. कामाच्या ठिकाणी तुमच्या योजना अंमलात आणण्यापूर्वी त्या उघड करू नका. नाहीतर तुमचे विरोधक त्यात अडथळे निर्माण करू शकतात. जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल किंवा करण्याचा विचार करत असाल, तर पैसे आणि कामाशी संबंधित सर्व बाबी स्पष्ट करून पुढे वाटचाल करा. कोर्टाशी संबंधित प्रकरणे निकाली काढण्याचा एखादा मार्ग असल्यास तो स्वीकारा. नाहीतर हा वाद मिटवण्यासाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागेल. आठवड्याच्या उत्तरार्धात प्रवास करताना आरोग्य आणि सामानाची विशेष काळजी घ्या. प्रेम संबंध मजबूत करण्यासाठी जोडीदाराच्या भावना आणि गरजांकडे दुर्लक्ष करू नका. लकी कलर ब्लॅक. लकी नंबर 3. धनु सॅजिटेरियस. हा आठवडा धनु राशीच्या व्यक्तींसाठी खूप शुभ आणि लाभदायक आहे. या आठवड्यात नियोजित कामे वेळेवर पूर्ण होणार असल्याने मन प्रसन्न राहील. नोकरी आणि व्यवसायात चांगली बातमी मिळेल. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून लाभ होण्याची शक्यता आहे. नवीन गुंतवणुकीसाठी काळ अनुकूल आहे. पण कोणत्याही योजनेत पैसे गुंतवण्यापूर्वी आपल्या हितचिंतकांचा सल्ला घेण्यास विसरू नका. इतरांशी बोलताना किंवा वागताना अहंकार दाखवू नका. त्यांना योग्य आदर द्या. राजकारणाशी संबंधित लोकांना मोठं पद किंवा जबाबदारी मिळू शकते. परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगली बातमी मिळेल. प्रेम व्यक्त करण्याचा विचार करत असाल तर होकार मिळण्याची शक्यता आहे. अगोदरपासून सुरू असलेलं प्रेमप्रकरण पुढे जाईल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. लकी कलर पिंक. लकी नंबर 2. मकर कॅप्रिकॉर्न. या आठवड्यात मकर राशीच्या व्यक्तींनी घाई टाळावी. करिअर किंवा व्यवसायाशी संबंधित कोणताही निर्णय घाईघाईने किंवा भावनेच्या भरात घेऊ नका. आठवड्याच्या सुरुवातीला धार्मिक आणि सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. नोकरदारांची बदली होण्याची शक्यता आहे. परिस्थिती अनुकूल नसेल तर संयम ठेवा. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठांशी समन्वय ठेवा. अनावश्यक वाद टाळण्याची गरज आहे. व्यावसायिकांनी व्यवसाय वाढवताना इतरांवर जास्त विश्वास ठेवणे किंवा अवलंबून राहणे टाळावे. प्रेमप्रकरण जाहीर करू नका. जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका आणि त्याच्यासाठी वेळ काढा. लकी कलर येलो. लकी नंबर 9. कुंभ अक्वेरियस. कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आठवड्याच्या सुरुवातीला उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण होतील. भौतिक सुखसोयींशी संबंधित वस्तूंच्या खरेदीवर अधिक पैसे खर्च होऊ शकतात. आठवड्याच्या सुरुवातीला कामानिमित्त लांब किंवा कमी अंतराचा प्रवास शक्य आहे. प्रवास सुखकर आणि लाभदायक ठरेल. वरिष्ठ आणि कनिष्ठांचं सहकार्य मिळेल. आठवड्याच्या उत्तरार्धात व्यावसायिक किंवा वैयक्तिक संबंधांमध्ये गैरसमज टाळावे लागतील. अहंकार बाजूला ठेवून परिस्थितीनुसार निर्णय घ्यावेत. कौटुंबिक समस्या सोडवताना कुटुंबातील सदस्यांच्या भावना आणि वरिष्ठांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका. आठवड्याच्या उत्तरार्धात नियोजित कामे वेळेवर पूर्ण न झाल्याने मन काहीसं अस्वस्थ राहू शकतं. जोडीदारासोबत दुरावा निर्माण होऊ शकतो. तो दूर करण्यात एखादी मैत्रिणी महत्त्वाची भूमिका बजावू शकते. जोडीदारासोबत धार्मिक स्थळाला भेट द्याल. लकी कलर ग्रे. लकी नंबर 5. मीन पायसिस. मीन राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा शुभ असेल. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. वरिष्ठांशी सुसंवाद निर्माण होईल. इच्छित ठिकाणी बदली किंवा पदोन्नती मिळवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. एखाद्या विशिष्ट प्रोजेक्टमध्ये तुमचाही मोठा वाटा असेल. व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा लाभाच्या दृष्टीने अतिशय शुभ असेल. हितचिंतकांच्या मदतीने व्यवसाय पुढे नेण्याच्या संधी मिळतील. कौटुंबिक बाबतीतही चांगली बातमी मिळेल.
घरामध्ये शुभकार्याचं नियोजन होईल. मुलांशी संबंधित चांगली बातमी मिळाल्याने घरात आनंदाचे वातावरण राहील. प्रेमसंबंध घट्ट होतील आणि वैवाहिक जीवन आनंदी होईल. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा सामान्य असेल. लकी कलर ग्रीन. लकी नंबर 1.